सोलापूर शहरात स्वच्छता राहावी यासाठी सोलापूर महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाईसोबत फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार आहे। महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी तसा निर्णय जाहीर केल्यानंतर महापालिका आरोग्य विभाग ॲक्टिव्ह मोडवर आले आहे। घंटागाडी व्यतिरिक्त उघड्यावर कचरा टाकणाऱ्या सोलापूर शहरातील 441 नागरिकांवर आज दिवसभरात 98,000 दंड आकारण्यात आलाय। दंडाची रक्कम ही 150 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत असेल। दंड न भरणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली। ती सक्सेसफुल झाली। फक्त आमच्या 3.0 मध्ये थोडं आम्ही त्यामध्ये टार्गेट ठेवलं होतं की आमचे जे ब्लॅक स्पॉट आहेत किंवा गार्बेज व्हर्नेरेबल पॉईंट्स आहेत त्याचं निर्मूलन करायचं, पण ते काही कारणाने होऊ शकलं नाही। परंतु त्याचं रिझन असं आहे की आपल्या इथले नागरिक जे आहेत, जे विशेषतः स्लम एरियामध्ये वगैरे आहेत नागरिक, तर त्यांचा जो कचरा आहे तर ते घंटागाडीमध्ये टाकत नाहीत, तर त्यांना ते वर्षानुवर्ष सवय लागल्यामुळे ते रस्त्यावरती कचरा टाकतात। तर त्याविरुद्ध आता माननीय आयुक्त सचिन ओंबासे साहेब यांनी काल बैठकीमध्ये सूचना दिल्यानुसार अशा नागरिकांवरती दंडात्मक कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। काल एका दिवसामध्ये आम्ही जवळपास 42,000 दंड वसूल केला। आज देखील आता आजच्या फिगर्स येतील, काही गुन्हे पण दाखल होतील। आणि जे नागरिक रस्त्यावरती कचरा टाकत आहेत तर त्यांना माझं आव्हान आहे की आपण कृपया घंटागाडीमध्येच कचरा टाकावा